आज बायको विचारत होती मला, महागाई वाढणार आहे का म्हणून. खरं तर भरमसाठ महागाई आधीच वाढलेली आहे. तिचा प्रश्न साधा होता, या इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामुळं महागाई वाढणार आहे का. तर आठवत असेल तुम्हाला, इराणचं युद्ध सुरू झाल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आपल्या ही जी खरी माहिती देणारी टी व्ही चॅनल्स आहेत, यांनी माहिती द्यायला सुरुवात केली की गॅसची टंचाई होणार आहे, इंधनाची टंचाई होणार आहे, पेट्रोलची डिझेलची टंचाई होणार आहे, अमुक टंचाई होणार आहे, तमुक टंचाई होणार आहे. पत्रकार म्हणून माझ्या त्याच वेळेस लक्षात आलं की भारतातले व्यापारी जागृत झालेले आहेत आणि विशेषतः जे महादांडगे व्यापारी आहेत, केंद्र सरकारच्या बाजूनं व्यापार करणारे, यांची चांदी सुरू झालेली आहे. चांदी तर त्या प्रकारचीच महागाई आहे. बायको म्हणाली की खूप लोक सामान खूप गोळा करून ठेवतायत, याचा काय उपयोग आहे. खूप सारं सामान एकाच वेळेस विकत घेऊन ठेवतायत आणि 2,000ची खरेदी करणारे लोक 20-20 हजाराच्या खरेद्या करून धान्य आणि अमुक आणि तमुक साठवून ठेवतायत. त्याला घाबरून जाण्याचं काय कारण आहे. दुसरे अनेक मार्ग आहेत. अशा अनेक खरेद्या करणार. पेट्रोलचं काय करणार, डिझेलचं काय करणार, टाक्या बांधणार. सोपं असं आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. साठेबाजी हा इलाज नाही. साठेबाजी, ग्राहकांची साठेबाजी हा व्यापाऱ्यांच्या चांदी उद्योगाचा प्रचंड शिखरी भाग आहे, मोठा भाग आहे. व्यापारी गंडवत आहेत, चॅनेलं गंडवत आहेत आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कुठलंही आश्वासन, कुठलीही खात्री समाजाला किंवा नागरिकांना देत नाही आहे. खोटी माहिती देणं, परिस्थिती आवाक्यात आहे असं म्हणणं आणि प्रत्यक्ष दिलासादायक काही न करणं, समाजात तळागाळात प्रत्यक्ष खऱ्या बातम्या, खरी व्यवस्था येतच नाही. हा एकूण युद्ध हा काही लोकांच्या भ्रष्टाचाराचा मार्ग झालेला आहे, एवढं निश्चित आहे. सावध राहा, पण हवरेपणा करू नका, घाबरून जाऊ नका. स्थिर राहा, मार्ग निघत राहतात. शेतकरी जोवर भारतातला तगडा आहे, तोवर भारताला घाबरण्याचं कारण नाही, एवढं एक वाक्य लक्षात ठेवा. कोविडच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांनी देश जगवला. आताही शेतकरी देश जगविल. शेतकरी सांभाळा, तेवढंच.